क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य। दिग्रस अमरावती दिव्यांगांचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। पोलिसांनी पेट्रोलची बाटली हिसकावून आंदोलन रोखले। सार्वजनिक बांधकाम विभागातील शासकीय मालमत्ता चोरी प्रकरणी चौकशीची मागणी, प्रशासनाकडून 8 दिवसात चौकशीचे लेखी आश्वासन। सार्वजनिक बांधकाम विभाग दिग्रस येथील उपविभागीय अभियंता कार्यालयात शासकीय मालमत्ता चोरी करून विकल्याचा गंभीर गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीवर अद्याप ठोस चौकशी अथवा कार्यवाही न झाल्याचा आरोप करीत अपंग जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र अमरावती गाडगेनगर पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला। या प्रकरणातील चौकशीला होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आत्मदहन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। या संदर्भात विभागीय आयुक्त अमरावती यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी 22 डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली। आंदोलनानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र देऊन 8 दिवसात चौकशी सुरू करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेतली। या आंदोलनात अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव, आयाज काझी, पांडुरंग हरसिंग चव्हाण, अमरावती महासचिव राहुल वानखडे, ज्योती देवकर, करामत शहा आदी सहभागी झाले होते। पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।